प्रेक्षकांनो, आज प्रेमाची गोष्ट खूप छान दाखवलाय। आपण सुरुवातीला बघतोय की छोटीशी सई रात्री त्या पपीला भूक लागली आहे म्हणून दूध शोधत असते। ती अल्लाद फ्रीजमधनं दूध काढते आणि मग ते दूध कशात तरी घालायचे म्हणून मग वर अगदी स्टूल चढून ते भांडं काढतीये, आवाज होऊ नये म्हणून अगदी हळूहळू सगळं करतीये बरं का। सई फार गोड दाखवली आहे आणि आता तिच्या खोलीमध्ये दूध घेऊन येते आणि त्या कुत्र्याला पाजतीये आणि त्याला म्हणते, भुका आवाज करू नकोस हं, लवकर पिऊन घे। पण आपल्या सईची पाठ वळताच ते पिल्लू गेलंय इंद्राताईंच्या खोलीत। इंद्राताई आधीच झोपेत बडबडत असतात, मला वरातीत नाचायचे आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहतात आणि मोठ्या मोठ्याने खरंच नाचायला लागतात। अहो सागरचे पप्पा कुत्रं आलं। त्यांना फार भीती वाटते प्रेक्षकांनो कुत्र्याची। आणि एकच धिंगाणा होतो घरामध्ये, सगळे उठून येतात त्यांच्या खोलीमध्ये, सई सुद्धा। आणि ते कुत्र्याचं पिल्लू आहे म्हणून आरडाओरडा करायला लागतात। सई आधी त्या पपीला शोधत असते इकडे तिकडे, ते असतं बेड खाली। आता सागरचे पप्पा त्या इंद्राताईंना म्हणतात, अगं काय हे, तुझा कोयता पाहून कोणी कुत्रं हिम्मत करेल का घरात शिरायची। पण आता गुलाबचे धाबे दणाणलेत बरं का। आणि सई त्या पपीला शोधते आणि म्हणते, हा माझा बोका आहे, कुत्रा नाहीये हा। आणि ही जी मुलगी आहे ना ती सागरची बहीण आहे प्रेक्षकांनो। पण इंद्राताईंनी एकच गोंधळ घातलाय घरात, कुत्र आधी बाहेर हकला। शेवटी आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, अगं इंद्रा शांत हो जरा, मी त्याला बाहेर सोडून येतो। पण सईचा चेहरा एकदम छोटा झालाय, ती नाराज होते, ती म्हणते नाही ह्याला नाही सोडायचं बाहेर। पण तिचे आजोबा काही तिचं ऐकत नाहीत आणि इंद्राबाई जेव्हा ते बाहेर गेलं पिल्लू तेव्हा शांत होत आहेत, पण प्रचंड घाबरलेल्या आहेत। आता लगेच त्यांनी पहाट झालेली दाखवली आहे। सई त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला घेऊन बसलेली असते खाली, म्हणजे त्यांचं एक अपार्टमेंट आहे प्रेक्षकांनो, तिथे एक गार्डन आहे। तर सई तिथे बसलेली असताना मुक्ता तिला बघते आणि म्हणते, काय ग काय झालं सई, तुला पुन्हा सोडून गेली का ती बाई, तू कुठे राहतेस बाळा। सई आता मुक्ताला सांगते की मी 102 मध्ये राहते। मग मुक्ताला 102 म्हटल्यानंतर आधी इंद्राताईंचा चेहरा आठवतो। मुक्ता म्हणते, अरे बापरे, तू त्या शांतीनिवासच्या 102 मध्ये राहते का ग बाळा। सई तेव्हा हो म्हणते, पण तिचं लक्ष सगळं त्या पपीकडेच असतं। ती म्हणते, माझ्या या पपीने एवढूसच दूध पिलंय काल रात्रीपासनं, प्लीज तू ह्याला सांभाळशील का, माझी आजी ह्याला घरात ठेवत नाहीये ग। ती इतकी गोड म्हणते मुक्ताला, प्लीज सांभाळ न ग। आता मुक्ता तिच्या प्लीजला कशी नाही म्हणणार। मुक्ता म्हणते, बापरे मी, बरं तर तू। सई अगदी प्रॉमिस वगैरे मागतीये मुक्ताकडनं, तेव्हा मुक्ता त्या पपीचा हातात घेऊन म्हणते, बरं प्रॉमिस हां, मी सांभाळीन त्याला। पण ए बाळा तू इथे एकटी काय करतीयेस। तेव्हा सई म्हणते, अगं मी ह्यालाच खाली घेऊन आले होते, पण याला रात्री सोडून दिलं आजोबाने, तुला माहिती आहे मी याची छोटी मम्मा आहे। आता ही मुक्ता तिला म्हणते, हो का छोटी मम्मा। सई तिला म्हणते, तू त्याची मोठी मम्मा आहे, पण आता माझी आजी आली बरं, तू आता ह्याला घेऊन जा पटकन। आणि आता सई तिच्या आजीला खूप घाबरत असते बरं। मुक्ता आता गाडीमध्ये घेऊन बसते त्या पपीला। आता इंद्राताई खाली येतात आणि म्हणतात, चल ग सई, तुला भूक लागली असेल ना। सई म्हणते, हो येते ना मी। आता त्या विचारतात, चल बरं पापलेट खाशील का। सई म्हणते, नको मला टोमॅटोचं सूपच हवं आहे। आता इंद्राताई तिला घेऊन जात असतात, पण इकडनं ही बाय करते पटकन तिला मुक्ता आणि त्या पपीला घेऊन जाते। आता इंद्राताई एवढ्या मोठ्याने खालून बोलत असतात, कुठली तरी पार्टी ठेवणार आहेत त्या, आणि त्यांचा आवाज वर 101 मध्ये पोहोचलाय आणि माधवीताई वैतागल्या आहेत। माधवीताई मनाशीच विचार करतात, बाप रे केवढं मोठं बोलावं एखाद्याने, या बाईने ना नक्की लहानपणी माईक गिळला असणार आहे, तसंही हिचा आवाज पलीकडे आपोआप जाईल, फोनवर कशाला बोलते ही बाई। अरे देवा, माधवीताईंचा आणि इंद्राताईंचा 36चा आकडा आहे। पण आता इथे ना एका NGO मधनं फोन आलाय मुक्तासाठी। ते मुक्ताला म्हणतात की तुम्ही मुक्ताच ना, मुक्ता गोखले, तुमचं नाव सिलेक्ट झालंय, तुम्हाला ॲडॉप्टेशनसाठी तुम्ही फॉर्म भरला होता ना आमच्या NGO मध्ये, तुमचं नाव सिलेक्ट झालंय, लवकरच तुम्हाला माहिती देण्यात येईल पुढची। मुक्ता फार खुश होते, पण आता मनात विचार करते, अरे बापरे आता आईला 2 गोष्टीसाठी समजून सांगावं लागणार आहे। इंद्राताई आता सईला खाली सोडतात आणि भाजी घ्यायसाठी म्हणून भाजीवाल्याकडे येतात, पण अरे देवा हे काय, तिथे माधवीताई सुद्धा भाजी घेत आहे आणि इंद्राताई हा गोल्डन चान्स सोडणार होत्या का। त्या माधवीताईला खूप चिडवतात भाजी घेताना।
माधवीताईंनी अर्धा किलो मागितली की इंद्राताई 1 किलो भाजी घेतात. भाजीवाला म्हणतो, काय तुमच्याकडे काय पार्टी वगैरे आहे का? तेव्हा त्या म्हणतात, हो पार्टी आहे, पण काय आहे ना, आम्ही असं झाडपाला खात नाही. माझ्या पोराला सुद्धा माझ्यासारखं पापलेटच लागतं, मच्छीच खातो माझा सागऱ्या, आणि काय आहे ना, आम्ही असे वरण भात खात नाहीत. आता त्या मुद्दाम माधवीताईंना खूप चिडवत आहेत. शेवटी माधवीताई फार वैतागतात आणि तिथून निघून जातात यांच्या चिडवण्यामुळे. पण या इंद्राताई खरं उगाचच चिडवत आहे आणि सगळी भाजी विकत घेतात आणि त्यांच्या मैत्रिणीला देतात आणि म्हणतात, तुम्ही खावा, आमच्या घरी काही असे झाडपाले खात नाही, गवत खाणारे लोक नाही आहे आम्ही. आता माधवीताई चिडून मोठ्या मोठ्याने मनाचे श्लोक म्हणायला लागतात. इंद्राताई आता शेवटी म्हणतात, मला माझ्या सागऱ्यासाठी छान पोरगी आणायची आहे, साधी सालस अगदी माझ्यासारखी, खूप सोनं घालणारी आणि मच्छी खाणारी सुद्धा. शेवटी माधवीताई तिथून वैतागून निघून गेल्या. तेवढ्यात यांना सागरचा फोन येतोय इंद्राताईंना आणि त्या खूप खुश होतात. त्यानंतर, सागऱ्या माझ्या काळजाचा तुकड्या, कुठेस रे तू? अरे गेला तसा गावालाच गेलास, गणपतीला तरी ये रे बाबा, किती वाट बघते सई तुझी. आता सईचं नाव ऐकल्यावर सागरचा चेहराच उतरून जातो आणि त्या सईला फोन द्यायला जातात. बोल बोल, तुझ्या बापाशी बोल, तुला फोन येतो. सई, तुला तुझ्या बापाची आठवण येत होती ना, बघ तुझ्या बापाचा फोन आलाय. आता सई मोठ्या आपुलकीने, पप्पा कसा आहेस रे तू, कुठे गेलास? आता ती बोलायचा प्रयत्न करत असते, पण सागर मात्र लगेच तिकडनं फोन कट करतो आणि सईचा चेहरा उतरलाय. प्रेक्षकांनो, खूपच गोड मुलगी आहे ही सई. आणि तेवढ्या तिकडे माधवीताईंना मुक्ता दिसतीये खाली. मुक्ता म्हणते, अगं आई, बाबावर चिडली आहेस का? मनाचे श्लोक का म्हणतीयेस मग? आता माधवीताई झालेला प्रकार मुक्ताला सांगतात. नाही ग, तुझ्या बाबावर नाही चिडले, ती 102 वाली ग, कंटाळा आणलाय नुसता तिने. अगं उगाचच मला चिडवत होती, वरण भात खाणारे म्हणे. आता मला सांग, असं कोणाच्या खाण्यापिण्यावरनं कोणाला जज करावं का? ही बाई म्हणजे ना कहर आहे मुक्ता, तुला सांगते मी. पण आता मुक्ताचं लक्ष छोट्या सईकडे जातं. ती नाराज असते, मुक्ता लांबूनच बघते. म्हणून मुक्ता आता तिच्या आईला म्हणते, अगं आई, तू अळू घेतलास का? तुला अळूवड्या करायच्या होत्या ना? आणि माधवीताई म्हणतात, अगो हो, या बाईच्या नादात मी विसरूनच गेले. अगं जाऊ दे, मी पलीकडून आणते. तिकडे एक पालेभाजीवाला उभा राहतो कोपऱ्यावर, मी आत्ता येते. म्हणून माधवीताई निघून गेल्यात. पण आता मुक्ता पटकन येते ह्या सईजवळ आणि म्हणते, काय गं सई, काय झालं बाळा, का अशी उदास उभी आहेस इथे? तुझा पप्पी आहे ना, त्याला मी माझ्या फ्रेंडकडे सोडलं बरं, आणि त्याच्यासाठी डॉग फूड पण आणणार आहे माझा फ्रेंड. तू येशील का माझ्या घरी, आपण खेळूयात. आता सई म्हणते, माझ्या पप्पाचा फोन कट झाला. मुक्ता म्हणते, अरे चा, एवढंच ना, आपण फोन करूया पुन्हा. आता ही मुक्ता रिसेंट कॉलमधून कॉलबॅक लावते आणि तिकडनं सागर खूप वैतागतो. आई, तुला कितीदा सांगितलंय, मला त्या सईशी नाही बोलायचं आहे, मला माहिती आहे ती माझ्या फोनची वाट बघते, पण मी बिझी आहे, फोन ठेव बरं. आता मुक्ता हे सगळं बोलणं ऐकते, पण तिला खूप राग येतो तिकडनं सागरचा. आता सई बिचारी अपेक्षेने वाट बघत असते. मुक्ता तिला जवळ घेते आणि मनात विचार करते, बाबा होणं हे जगातलं सगळ्यात भारी फिलिंग असतं, आणि असा कसा बाप आहे जो स्वतःच्या मुलीशीच बोलायला नकार देतो. आणि ती सईला पटकन बिलगते. पण आता इकडे ह्या मुक्ताचे बाबा काहीतरी लिस्ट करत असतात आणि त्यांना अळूवड्यांचा वास येतो. माधवी त्यांच्या हातात अळूवडीची प्लेट असते. आता ते म्हणतात, आहा हा माधवी, बाहेर पाऊस आणि तुझ्या हातच्या ह्या गरमागरम अळूवड्या, त्यावर तीळ आणि ओलं खोबरं, मस्तच मेजवानी. आता ह्या माधवीताई म्हणतात, हो रे हो, तुझं ना एवढं मात्र बरं आहे, तू नाक मात्र कुत्र्याचं घेतलंयस. मुक्ताचे बाबा म्हणतात, अगं जॅपनीज कॅलेंडरनुसार मी मागच्या जन्मी कुत्राच होतो. तेवढ्यात यांना कुत्रं भुंकायचा आवाज येतो. माधवीताई म्हणतात, आता जास्ती करू नकोस, उगी कुत्र्याचा आवाज कशाला काढतोयस तू? ते म्हणतात, अगं मी नाही आवाज काढत आहे, हे बघ समोर काय आहे. आणि त्या मागे वळून बघतात तर काय, तो सईचा पप्पी यांच्या घरात आलाय. अरे देवा. आणि आता ह्या माधवीताई सुद्धा कुत्र्याला घाबरतात की कुत्र्याची त्यांना किळस येते की कंटाळा येतो, हे आता आपल्याला उद्या कळेल प्रेक्षकांनो. पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण मात्र कहरच झालाय. पुढे आपण बघणार आहोत की हा जो पप्पी आहे ना, तो इंद्राताईच्या पार्टीमध्ये घुसलाय आणि इंद्राताईने त्यामुळे माधवीताईंना खूप घालून पाडून बोलले की तू खूप विचित्र बाई आहेस, तू खूप कटकट करतेस आणि तुझ्यामुळेच तुझ्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. हे ऐकल्यावर मुक्ताला सुद्धा खूप राग आलाय. मुक्ता पण तिथे पोहोचली आहे. छान वाटतेय प्रेक्षकांनो मालिका. तुम्हाला कशी वाटतेय मला खरंच आवर्जून तुमच्या कमेंट कळवा. आणि तुम्हाला खरंच माझ्या आवाजात ही मालिका ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि ठिपक्याची रांगोळी थोड्याच वेळात एन्जॉय करा. धन्यवाद.